अतिशय त्रास दिला। प्रचार करत असताना पाठीमागं गाड्या लावणे, धमकावणे, त्यांच्या घरी जाणे, तुम्ही त्यांचं समर्थन करू नका, त्याच्याबरोबर फिरू नका। मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? विशेषतः गुन्हेगारी, आर्थिक प्रलोभन किंवा कुठल्याही अफवांना बळी न पडता सुज्ञ मतदान कसे करावे? माझ्याबरोबर असणारा जो मतदार आहे तो एकदम सामान्य मतदार आहे, कारण आम्हीच एका कंपनीमधले कामगार आहोत। त्या अनुषंगाने माझ्याबरोबर असणारे जी माझे सगळे समर्थक आहेत, त्या समर्थकांना विरोधकांनी अतिशय त्रास दिला। प्रचार करत असताना पाठीमागं गाड्या लावणे, धमकावणे, त्यांच्या घरी जाणे, तुम्ही त्यांचं समर्थन करू नका, त्याच्याबरोबर फिरू नका, या सगळ्या गोष्टीचा अनुभव यापूर्वी आला। आणि जरी तो अनुभव येत होता तरी मतदार मात्र माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा होता। प्रलोभनं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिली जात आहे आणि मला खात्री आहे किती प्रलोभनं समोरच्याने दिली तरी माझा मतदार जो आहे तो माझ्या पाठीमागं उभा राहील अशी मला खात्री आहे, कारण माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये। कामाच्या रूपातून, विकासाच्या रूपातून मी तुम्हाला तेवढंच देऊ शकतो। मी तुम्हाला कुठल्याही लक्ष्मीचं दर्शन घडवू शकत नाही, कारण 22 वर्ष माझ्याकडे जे काय होतं, जे काय मी उत्पन्न कमवतोय त्याच्यातलं 15-20% उत्पन्न मी दरवर्षी देवधर्मावरती खर्च करत असतो। अनेक मंदिरं, सप्ते असेल, कीर्तन असेल, नवरात्र असेल, जयंती असतील, हे सगळे कार्यक्रम करत असताना मी खर्च करत असतो। मी काही मोठा माणूस नाहीये। 24 वर्ष सिएट नावाच्या कंपनीमध्ये मी एक कामगार म्हणून काम केलं आणि त्यानंतर एक बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे। हे सगळं करत असताना मतदारांना या ठिकाणी एवढंच आवाहन करणार आहे, कुठल्याही बोलतापांना, कुठल्याही धाकधडपणांना बळी पडू नका। आणि आपल्याला जर भयमुक्त प्रभाग आणि प्रभागाचा विकास जर करायचा असेल तर माझ्या पत्नीच्या माझ्या पाठीमागं उभं राहा। माझी आतापर्यंतची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला सगळ्याला माहित आहे। माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये। मी कोणाचंही नुकसान केलेलं नाही, फायदा जर नसेल केला तर नुकसान पण केलेलं नाही। म्हणून ही वेळ जी आहे माझ्या जीवनातली आणि माझ्या आयुष्याची ही शेवटची वेळ आहे। हे सगळं करत असताना मी राजकारणापायी किती गमावलंय हे तुम्हाला माहित आहे। आणि सारखं म्हणजे प्रत्येक, आज माझी 4थी पंचवार्षिक मी लढतो आहे। फक्त परमेश्वराची साथ आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळे खऱ्या अर्थानं मी ह्या परिस्थितीमध्ये टिकून आहे। आता अनेक अडचणी तुम्ही आणि ह्या सगळ्या गोष्टी माझे जेवढे बी समर्थक आहे यांनी सगळ्यांनी बघितलेले आहे, अनुभवत आहे। पण खचून जाऊ नका, दिवस आपलाच येणार आहे। म्हणून आपण राहिली 7 दिवस आपल्याकडं, त्या 7 दिवसामध्ये पूर्ण ताकदीनिशी तुम्ही माझ्या पाठीमागं उभं राहाल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते।